नाही, आता मुश्रीफ साहेब काय म्हटले माहित नाहीत, मी जरा माहिती घेतो मुश्रीफ साहेबांच्याकडनं. ही महात्मा फुले आरोग्योदय योजना जेवढी महत्वाची आहे तेवढीच लाडकी बहीण योजना सुद्धा महाराष्ट्र शासनातल्या प्रत्येक आमच्या लाडक्या बहिणींच्यासाठी महत्वाची आहे. त्यामुळे ती अजून प्रभावी करण्यासाठीच आमचा प्रयत्न असणार आहे. राजकारण आहे, राजकारणात काय होऊ शकतंय काय नाही असं म्हणणं चुकीचं होईल. शेवटी निवडणुका, राजकारण, त्या वेळचे राजकीय संदर्भ, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी शक्य अशक्य अशा होऊ शकतील. त्याच्याबद्दल फारशी आपण वाच्यता करणं किंवा त्याच्याबद्दल आपण काय भाष्य करणं अपेक्षित नाही. खरं तर विधानसभेच्या निवडणुका झाल्यात, लोकसभेचा धुरळा, विधानसभेचा धुरळा आणि त्यानंतर या महाराष्ट्रातल्या राजकारणातली समीकरणं अनेक गतिमान होत आहेत. उद्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, महानगरपालिकांच्या निवडणुका आणि त्यानंतर होणाऱ्या सगळ्या राजकारणासाठी प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या परीनं कंबर कसून कामाला लागला. वेगवेगळ्या पद्धतीचे संदर्भ आपल्या पद्धतीनं बांधायचा प्रयत्न प्रत्येक जण करतोय. त्यामुळे मला असं वाटतं की त्यातलाच एक तो भाग असेल. परंतु मी कालही आपल्या सगळ्यांना सांगितलं, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीने एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेनं एक अभूतपूर्व अशा पद्धतीचं यश मिळवलं, आदरणीय एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं ज्या पद्धतीनं थम्पिंग मेजॉरिटी घेतली, त्यामुळे अनेक लोकांची अडचण झाली. उद्या भविष्य काळामध्ये आपल्या राजकीय अस्तित्वाच्या साठीची धावपळ धडपड ही करावी लागते. त्यामुळे साहजिकच ज्या ज्या गोष्टी होत आहेत ते आपलं राजकारण यशस्वी करण्यासाठी प्रत्येक जण करतोय. पण मला खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं जे काही एकूण चाललेलं काम आहे आणि ज्या पद्धतीचं नेतृत्व आमच्या सक्षम पद्धतीने करते, त्यामुळे निश्चितपणानं भविष्यात सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा महानगरपालिकांच्या निवडणुका असतील, सगळीकडेच महायुतीचं सरकार अत्यंत दमदारपणानं यशस्वी पद्धतीचं काम करेल. ज्या पद्धतीने त्या दोघांकडूनही आता भाषा केली जाते, एकत्र येण्याचे संकेत दिले जाते, वाटतं का तुम्हाला ज्या पद्धतीने काही घडामोडी मागच्या काळामध्ये घेतल्या, एकत्र येते आले तर काही परिणाम होईल असं वाटतं? राजकारण आहे, राजकारणात काय होऊ शकतंय काय नाही असं म्हणणं चुकीचं होईल. शेवटी निवडणुका, राजकारण, त्या वेळचे राजकीय संदर्भ, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी शक्य अशक्य अशा होऊ शकतील. त्याच्याबद्दल फारशी आपण वाच्यता करणं. महाराष्ट्रामध्ये महायुतीचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं चाललेलं काम आणि एकूणच राजकारणातल्या सगळ्या भूमिका घेतल्यानंतर सुद्धा प्रत्येक माणसाच्या मनामध्ये विकासाच्या निमित्तानं जे काही अतिशय चांगल्या पद्धतीनं विश्वासार्हता वाढवली, त्याचा फायदा भविष्यातल्या महाराष्ट्राच्या राजकारणात महायुतीसाठी होणार आहे. महात्मा फुले आरोग्योदय योजना ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. परंतु याच्यामध्ये बऱ्याचशा उणीवा आहेत. विशेषतः आपल्याकडे जी काही बेड अवेलेबिलिटी आहे, आता कुठल्याही माणसाला ज्या वेळेला आमचं हे ऍप उपलब्ध होईल त्यावेळी या ऍपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जे महात्मा फुले आरोग्योदय योजनेमध्ये समाविष्ट आहे, पॅनलमध्ये समाविष्ट असणाऱ्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये बेड किती उपलब्ध आहेत, कशा पद्धतीने तिथे एंट्री घेता येईल, समजा याच्यामध्ये काही तक्रार असेल तर ती ऑनलाईन नोंदवण्यासाठी सुद्धा त्या ॲपचा उपयोग होणार आहे. भविष्य काळामध्ये महात्मा फुले आरोग्योदय योजना ही अत्यंत उपयुक्त, आरोग्यासाठी प्रत्येक माणसाला अगदी क्षणात जर काय पाहिजे असेल तर ते फक्त आणि फक्त महात्मा फुले आरोग्योदय योजना आणि त्याचं ॲप एवढ्या चांगल्या पद्धतीनं प्रभावीपणाने काम करण्यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा काम करते. काल काय नेमकी योजना? महात्मा फुले आरोग्योदय योजना ही एक अत्यंत महत्वाकांक्षी अशा पद्धतीची आमची योजना आहे की ज्या योजनेच्या माध्यमातून अनेक चांगले निर्णय घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांना आरोग्याच्या अधिकाधिक सुविधा देण्यासाठी महाराष्ट्र सरकार काम करते. महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या महात्मा फुले आरोग्योदय योजनेला अधिक प्रभावी करणं आणि लोकांना आवश्यक असणाऱ्या अधिक चांगल्या पद्धतीचे निर्णय घेण्यासाठी कालच मुंबईमध्ये वरडीच्या ऑफिसमध्ये एक बैठक झाली की ज्या बैठकीमध्ये ज्या वेळेला 11th आवरला एखादा ऍक्सिडेंट होतोय, तो ऍक्सिडेंट झाल्यानंतर सुद्धा तात्काळ त्या एकूण पेशंटला योग्य पद्धतीची वैद्यकीय मदत गोल्डन हावर्समध्ये होणं महत्वाचं असतं. म्हणजे तो मोठ्या हॉस्पिटलला जायला पाहिजे किंवा जिथं आरोग्योदय योजना आमची आहे तिथं जायला पाहिजे आणि तोपर्यंत उपचाराला जर वेळ झाला तर त्या पेशंटच्या जीवाला धोका होऊ शकतो. अशा वेळेला तात्काळ जी काय उपलब्धता होईल, जिथं आपल्याला हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करता येईल, त्यासाठी भले तो आमच्या पॅनलमध्ये समाविष्ट नसेल तरी सुद्धा त्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा 1 लाख रुपयेपर्यंतचा आम्ही सगळा त्याचा जो खर्च असेल तो महात्मा फुले आरोग्योदय योजनेच्या मार्फत करण्याबद्दलचा प्रस्ताव कालच्या मीटिंगमध्ये आम्ही घेतलाय. महात्मा फुले या आरोग्योदय योजनेचे पैसे मिळालेले नाहीत, त्या संदर्भातलं काय? महात्मा फुले आरोग्योदय योजनेमध्ये पैसे यापूर्वी सुद्धा मिळत होते, पुढे सुद्धा मिळतील. आता कुठेही कुणाचे पैसे राहिलेले नाहीत. फक्त एकच घटना घडली होती की इन्शुरन्स मोडमध्ये असणारी ही स्कीम जुलैमध्ये आम्ही अश्युरन्स मोडवरती घेतली. सरकार त्याचे डायरेक्ट पैसे देणार होते, का तर इन्शुरन्स मोडमध्ये ज्या पद्धतीने विमा कंपनीकडे जास्त पैसे जात होते त्याच्यापेक्षा कमी रक्कम आपल्याकडे अश्युरन्स मोडमध्ये जात होती. त्याबद्दलचा जो काही सरकारनं निर्णय घेतला होता त्याच्याबद्दल फायनान्सची काय ऑडिट्स होती. विशेषतः त्यांना असं वाटत होतं की कॅबिनेटचे निर्णय
कॅबिनेटची मान्यता घेतली काय, विधानसभेत मान्यता घेतली काय, तर याबद्दलचे सगळे क्लिअरन्स झाले. आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या फायनान्सच्या सगळ्या मीटिंगमध्ये याबद्दलचे स्पष्ट निर्देश दिले गेले आणि सगळ्या हॉस्पिटलची साधारणतः महाराष्ट्रातल्या 1162 कोटी रुपयाची सगळी बिलं प्रत्येक हॉस्पिटलचं मिळाले. जर आम्ही केलं नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्हाला अवघड होईल. मतं पडणार नाहीत हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे आम्ही 2100 रुपये ही योजना बंद करणार नाही. योजना बंद करणार नाही. नाही, आता मुश्रीफ साहेब काय म्हटले माहित नाहीत, मी जरा माहिती घेतो मुश्रीफ साहेबांच्याकडनं. ही महात्मा फुले आरोग्योदय योजना जेवढी महत्वाची आहे तेवढीच लाडकी बहीण योजना सुद्धा महाराष्ट्र शासनातल्या प्रत्येक आमच्या लाडक्या बहिणींच्यासाठी महत्वाची आहे. त्यामुळे ती अजून प्रभावी करण्यासाठीच आमचा प्रयत्न असणार आहे. मुंबई महानगरपालिकेतच नाही तर महाराष्ट्राच्या सगळ्याच राजकारणामध्ये अशा पद्धतीच्या स्थानिक पातळीपासून राज्य पातळीवर आणि देश पातळीवरती सुद्धा युत्या होत राहतील. परंतु या युत्या जरी झाल्या तरी शेवटी राजकारणामध्ये ज्यांच्यावरती विश्वास असतो अशाच नेतृत्वाला लोक साथ देत असतात आणि मी असं नेतृत्व म्हणूनच महायुती पुढे आली आहे. त्यामुळे मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीच्या माध्यमातून या महाराष्ट्राचं नेतृत्व पुढच्या 5-10 वर्षांमध्ये अत्यंत भक्कमपणाने काम करेल. आरोग्य विभागाने एक महत्त्वाचं